त्याच्यानंतर नेरूंची लढाई झाली. हे देवलपासून एक 63 किलोमीटरवर ते ठिकाण आहे. ठट्टा ते हैदराबादमध्ये हिलाई नावाचं गाव आहे ना, तिथं हे नेरून त्यावेळी होतं. इथला बौद्ध अधिकारी होता, त्याचं नाव होतं भंडरको. तो आधीच हज्जाजला फितूर झालेला होता. त्यानं फितूर तो झाला, त्याने किल्लाही हवाली केला. त्याची अपेक्षा अशी होती की मी एवढी मदत केली म्हणजे मला इथला अधिकारी वगैरे नेमला जाईल, माझ्या धर्मावर हे करतील. पण पहिल्यांदा त्याने किल्ला घेतल्यानंतर तिथलं बौद्ध मंदिर पाडलं मोहम्मद बिन कासिमने, आणि त्याला तिथला माणूस न नेमता आपला माणूस तिथे त्यानं नेमला. त्याच्यानंतर सिविस्तान, म्हणजे त्याला सेवान म्हणतात, तिथे दाहिरचा एक चुलत भाऊ होता, त्याचं नाव होतं वत्सराज. तो तिथेही मग बौद्ध आणि श्रमणी जे आहेत त्यांनी असहकार पुकारला. त्यामुळे वत्सराजला 7 दिवस किल्ला लढवला. हे लढायला फितुरी करायला तयार झाल्यानंतर तो निघून गेला. सिविस्तान त्याच्या ताब्यात आला. सिसम इथे काक नावाचा एक अधिकारी होता, तो कासिमला फितूर झाला आणि त्यानं तो किल्ला जिंकला. त्यानंतर सिंधू नदी ओलांडताना मोहम्मद बिन कासिमला खूप त्रास झाला, कारण पलीकडच्या बाजूला सिंधचं सैन्य उभं होतं. जयसिंग जो होता तर तो तिथे वाट रोखून उभा होता. यावेळी दाहिरचा एक अधिकारी होता, मोका बसाया असं त्याचं नाव दिलेलं आहे, तो फितूर झाला. त्यानं नावा वगैरे कासिमला पुरवल्या आणि हे लोक फितूर झाल्यामुळे शेवटी जयसिंहाचा पराभव होऊन त्याला मागे हटावं लागलं.